आजोबा 2 मिनिटं द्या मला. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. कर कर विचार कर, मी थांबतो. सत्य मी असत्य मी उजव्यास करीतसे डावा आणि डाव्याचा उजवा मी. अंधारात अंधेर नगरी तेजात झळकती लंका मी. ओके. सत्य मी असत्य मी. आजोबा हसू नका ना तुम्ही. एक तर रात्री झोपेत तर मला उठवलंय, कोडं घातलंय. आता हे कोडं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माझं काही खरं नाही. हे बघा डोळ्याखाली डार्क सर्कल सुद्धा आली आहे. थांबा मला जरा विचार करू दे तुम्ही. सत्य मी असत्य मी उजव्यास करीत असे डावा आणि डाव्यास उजवा मी. अंधारात अंधेर नगरी तेजात झळकती लंका मी. अंधारात अंधेर नगरी आणि तेजात झळकती लंका मी. मुखचंद्र मजविन सुना सुना तयाचा नित्य लाडका सखा मी. मुखचंद्र मजवी सत्य मी असत्य मी. सत्य मी असत्य मी डाव्यास करीतसे उजवा उजव्याचा डावा मी. अंधारात अंधेर नगरी तेजात झळकती लंका मी. मुखचंद्र मजविन सुना सुना तयाचा नित्य लाडका सखा मी. आदिनाथा, तुला काही सापडतंय वाटतं. सापडतंय ते आजोबा, सापडलं. माणसाच्या चेहऱ्याचा मित्र. हा, जो अंधारात निरुपयोगी असतो हो आणि प्रकाशात झळकून उठतो. जो सत्यही सांगतो तरीही असत्य सांगतो, कारण तो डाव्याचा उजवा आणि उजव्याचा डावा करतो. आजोबा तुमच्या काही लक्षात येतंय का? थांब थांब जरा. डाव्याला उजवा उजव्याला. म्हणजे येस, आरसा. महादेव आजोबांच्या कोड्याचं उत्तर आहे आरसा. अरे हो, आरसा नाही का? वा आदिनाथा वा. मजा आला. हो महादेव दादा, उत्तर सापडलं. काय मग सोपान आजोबा, काय म्हणता? मजा आहे तुमची इकडे. हा, तुम्हाला जमलं सॉलिड. स्वतःला सुलेखाच्या गाडी समोर फेकलत, डायरेक्ट घरात. मला नाही सुचली चायला ही आयडिया. मी काय म्हणतो, मला जरा बरं वाटत नाही. मी आज जाऊन पडू का? बसा हो. बसा, जरा गप्पा मारा माझ्याशी. काय तर घरात पाहुणा आलाय तर गप्पा मारा. सुलेखा जर आली तर काय वाटेल तिला? बाय द वे ती गेले कुठे? काय मला ठाऊ काय कुठे गेली. कधी गेली? आंघोळ केली कवा गेली मला कशाला सांगते? परत कधी येणार का सांगून गेली? ते काय आपल्याला ठाऊक नाही. काम झालं की येईल. सोपान आजोबा, आपण दोघं मित्र आहोत. आहोत ना? होय होय, आपण मित्र आहोत. तर आता मी जे काही प्रश्न विचारेन त्याची तुम्ही खरी खरी उत्तर द्यायची. हा,
आपण काय तुम्ही कसले प्रश्न विचारणार? घाबरता काय? सांगतो सांग. सुलेखा हल्ली कुठे जात असते सारखी? काय की बा, मला कशाला सांगते? खरंच तुम्हाला माहित नाही? नाही, आईच्या नाही, आईच्या नाही. या घरात कोण कोण येतं? पण म्हणजे तशी सकाळपासून लई माणसं येतात. पहिले दूधवाले येतो, पेपरवाला येतो, धोबी येतो, भांडी घासणारी बाई येते, कवा कवा तिच्याबरोबर तिचं वार बी असतं. हो का? स्मार्ट यू आर. तो येतो का? कोण? टेबलवर ज्याचा फोटो आहे तो येतो कधी? नाही नाही नाही, कोण आहे तो? सुलेखाने तुम्हाला सांगितलं नाही त्याच्याबद्दल कधी? नाही बा, कधीच नाही आला तो इकडे आजपर्यंत? मी तर पाहिला नाही बाबा. तुम्हाला बरं नाही वाटत आहे ना? होय, मी आज जाऊन पडू का? पडा पडा. हा चाल बर, जरा मळमळ हो, हो, पोटात. बर. सावकाश. पण सुलेखा ना आली तर तुम्ही एकटंच? एकटं बसेन मी. हा, वाट पाहिजे. अहो मला सवय आहे सुलेखाची वाट पाहिजे. मला कसं तरी वाटतं एकटं नाही बसणार. मी बसेन. पाणी आणून ठेवू? नको नको, बर, तुम्ही पडा. मला खरंच बरं नाही हो, नाही तर बसलो असतो तुम्ही. मी तुम्हाला काय लागलं तर मला हाक मारा बरं का? हा, सावकाश. आरामात बसा. आरामात बस. काय लागलं तर हाक मारा. तुम्ही आरामात झोप. आई ग, आई ग. आदिनाथ, आदिनाथ, चला उठा. नाही, झोपू दे. उठा ना आदिनाथ, चला. झोपू दे ग. आदिनाथ उठा, किती वाजलेत बघितलात का तुम्ही? चला उठा. मी काय ग, काय झालं? काय झालं? मी तुम्हाला म्हटलं होतं ना इथे दुखतंय म्हणून. ते आता परत दुखायला लागलंय. हो का? हो. याचा अर्थ डॉक्टर आदिनाथ शास्त्रींचा इलाज अपुरा पडला तर. म्हणजे डॉक्टर आदिनाथ शास्त्रींची ट्रीटमेंट पुन्हा सुरू करायला हवी, नाही का? डॉक्टर आदिनाथ शास्त्री, तुम्ही फार हुशार आहात आणि टाइमपासही खूप करता. चला, मला खूप काम आहे. सी, डॉक्टर आदिनाथ शास्त्री हुशार तर आहेतच, आणि त्यांच्या हुशारीचा लेटेस्ट नमुना पाहायचा आहे. वन सेकंड. वाच. हे काय? वाच तर. सत्यमी असत्यमी, उजव्यास करीत असे डावा आणि डाव्यास. आदिनाथ खूप काम आहे. काय आहे? वाच वाच वाच, पूर्ण वाच, पूर्ण वाच. उजव्यास करीत असे डावा आणि डाव्याचा उजवा, आणि डाव्याचा उजवा मी. अंधारात अंधेरी नगरी, तेजात झळकती लंका मी. मुखचंद्र मजवीन सुना सुना, तयाचा नित्य लाडका सखा मी. म्हणजे काय आता? हीच तर मेघ आहे. म्हणजे काय? या कोड्याचं उत्तर काय? हे कोडे नाही तर काय कव्वाली आहे? थोडस मोठं आहे ग, कर ना प्रयत्न. चला ना प्लीज. नाही पण नंतर करूया. नाही नाही नाही, प्लीज प्रयत्न तर कर. नाही हो, मला नाही जमत. तुम्ही एवढे क्विज मास्टर ना, तुम्हीच सांगा काय सांगू. ह्या कोड्याचं उत्तर आहे आरसा. आरसा म्हणजे बघा, जो सत्य सांगतो पण तरीही पूर्ण सत्य सांगत नाही, जो डाव्याचा उजवा आणि उजव्याचा डावा करतो, अंधारात लपणारा आणि प्रकाशात उजळणारा, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हा बायकांसाठी तुमच्या या मुखचंद्राचा लाडका सखा म्हणजे कोण? आरसा. हुशार आहात तुम्ही. पण हे कोडं घातलं कोणी तुम्हाला? महादेवासोबत. काय? येस, हे महादेव आजोबांनी रचून ठेवलेलं कोड आहे. काल रात्री आजोबांनी फोन करून मला सांगितलं, आणि शुभ्रा माझी खात्री आहे
त्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक क्लू आहे. पण आजोबांना हे कोडं कुठे सापडलं? महादेव आजोबांनी हे कोडं लिहून ठेवलं होतं. आणि हे कोडं त्यांनी कुठे लिहून ठेवलं होतं माहितीये? कुठे? एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? दोस्तानं दिलं. तुझा कोण रे दोस्त? तुझं दाढीवाला दोस्त आहे. तो आता माझा बी दोस्त झालाय. अभिमान आला होता इथे? काय म्हणाला? काही नाही, तुझी चौकशी करत होता. कुठे गेली, कवा येणार, कवा जाती, कवा येते, तुला कोण भेटतो का, ही कोणाला भेटते का, इथं कोणी येतं का. हाऊ डेअर ही. आणि त्या टेबलावरच्या फोटोबद्दल लई विचारत होता. ह्यो कोण, इथे येतो का, तिला भेटतो का, तुम्ही त्याला पाहिला का. आधीबद्दल तू काय सांगितलंस मग? मी काय सांगणार. त्याने प्रश्न विचारलेला का माझं उत्तर एक, आपल्याला माहित नाही. पण खरं सांगू का इंदू, तुझ्याबद्दल लोकांना एवढे प्रश्न पडावे हे चांगलं नाही, वाईट. तेव्हा तू जपून राहा. हा बोल ग. तू आज घरी आला होतास आणि तू घरी नव्हतीस. फोन करून यायचंस ना. मी काय अख्खा दिवस घरी बसलेली नसते. अच्छा, कुठे जातेस? That's none of your business. Then whose business is it? अभिमान, माझ्या पर्सनल मॅटर्समध्ये इंटरफिअर करणं सोडून दे. आज घरी येऊन तू सोपान आजोबांना माझ्याबद्दल विचारत होतास? कारण काहीही सांगण्या विचारण्यासाठी तू हल्ली घरीच नसतेस. मी जेव्हा जेव्हा तुला फोन करतो तेव्हा तुझा नंबर नॉट रिचेबल लागतो. त्यामुळे मला ना आता हे जाणून घ्यायचं सुलेखा की तू अचानक कशी नॉट रिचेबल का झालीस माझ्यासाठी. पण त्यासाठी तुला इतरांकडे चांबार चौकशा करत फिरायची गरज नाही. आणि यापुढे माझ्या घरी जर यायचं असेल तर न सांगता सवरता यायचं नाही, कळलं? का? तिकडे कोणी नको ती माणसं भेटतील का मला? व्हॉट? त्या आदिनाथ शास्त्रीचा फोटो अजूनही तुझ्या टेबलवर का आहे सुलेखा? यू आर जस्ट इम्पॉसिबल अभिमान. जाऊ दे, मला यावर काही बोलायचं नाही. मनात जेव्हा खोट असते ना तेव्हा तोंड आपोआप बंद होतं. जस्ट शट अप, ओके? प्रिया, बाबांनी सावरावं असं जर तुला वाटत असेल तर त्याआधी तुला सावरावं लागेल. मी प्रयत्न करतेय ग शुभ्रा. नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते मी. मग तुझे ते प्रयत्न पुरेसे नाही आहेत. तुला असं वाटतंय की तू नॉर्मल आहेस, पण असं नाही. त्या दिवसापासून तूही घराच्या बाहेर पाऊल टाकलेलं नाही आहेस. नाही, तसं काही नाहीये ग. पण कुठे फार असं जाणंच झालं नाही ना. बरं, मला एक सांग,
गेल्या काही दिवसात पेंटिंग केलंयस? साधा ब्रशला हात सुद्धा लावला नाही असतो. नाही, मी असं नको करूस प्रिया. अगं ह्याच गोष्टी आपल्याला आधार देतात. प्रिया, 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 काय झालं ग? प्रिया, हे चित्र अगं प्रथमेशने काढलंय. नाही, ही सावली पुन्हा या घरावर पडता कामा नाही. शुभ्रा काय झालं? शुभ्रा, शुभ्रा अगं साडू नकोस, ते चित्र मला हवंय. नाही, ही सावली पुन्हा या घरावर पडता कामा नाही. प्रिया, काय झालं तुला? नाही, पुन्हा कधीच नाही. शुभ्रा शांत हो. शुभ्रा, प्रिया, ही सावली नाही. प्रिया, शुभ्रा, शुभ्रा, हं? का फाडलंस ते चित्र? माहित नाही. माहित नाही? मग अशी रिॲक्ट का झालीस? मला खरंच माहित नाहीये प्रिया. कसं माहित नाही शुभ्रा? अगं एका क्षणी तू अगदी नॉर्मल असतेस, माझ्याशी बोलतेस, माझी समजूत काढतेस, आणि दुसऱ्या क्षणी अशी विचित्र वागतेस आणि मग म्हणतेस मला माहित नाही. प्रिया, अगं ते चित्र पाहिल्या पाहिल्या मला असं वाटलं की हे हे नको, अशुभ आहे. हे कोणी काढलंय हे चित्र? प्रथमेशने. प्रथमेश ना? का काढलं असेल त्याने हे चित्र? माहित नाही. मला वेगळाच प्रश्न पडलाय. प्रथमेशने सुद्धा असंच चित्र काढलं आणि जाळलं. तू ते फाडून टाकलंस. तुम्हा दोघांचं कनेक्शन तरी काय आहे शुभ्रा?